नवी मुंबई नेटवर्क. बुलंद इरादों के साथ अपने वार्ड की जनता में लोकप्रिय सीवोट प्रभाग क्रमांक 108 का प्रतिनिधित्व करने वाले पूर्व नगर सेवक विशाल डोलस के अथक प्रयत्नों के उपरांत सीवोट सेक्टर 48 भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर उद्यान में दीपावली के दिन प्रभाग की जनता को विभिन्न नागरिक सुविधाओं रूपी उपहार देते हुए मनपा के माध्यम से साकार विभिन्न नागरिक कामों का उद्घाटन और लोकार्पण विशाल डोलस की मौजूदगी में दीपावली के दिन प्रभाग की जनता के हाथों संपन्न हुआ. जनता से किए वादे को निभाते हुए 2019 और 20 के भी प्रस्तावित काम को गति देते हुए विशाल डोलस के प्रयत्नों से भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर उद्यान प्रवेश द्वार और विभिन्न नागरिक काम का लोकार्पण किया गया. साथ ही सेक्टर 50 सीबीएसई स्कूल के करीब मैदान का भूमि पूजन, सेक्टर 48 अष्टगंधा सोसाइटी से गुरु कृपा सोसाइटी तक रेलिंग का लोकार्पण, सेक्टर 50 में नए हाई मास्ट का लोकार्पण, सेक्टर 48 सीबीएसई स्कूल के सामने हाई मास्ट का शुभारंभ किया गया. इस लोकार्पण और उद्घाटन अवसर पर संकल्प महिला प्रतिष्ठान की अध्यक्षा सगुणा विशाल डोलस मौजूद रहीं. साथ ही उपस्थित थे सेवाधारी ज्येष्ठ नागरिक संगठना, बौद्धजन विकास संघ के सदस्य, संत ज्ञानेश्वर माउली प्रतिष्ठान के सदस्य, सम्यक फाउंडेशन के सदस्य, सभी गृह निर्माण संस्था के पदाधिकारी और सदस्य और तमाम महिला बचत गट की असंख्य महिलाएं. कहते हैं कि विशाल डोलस का काम ही उनकी पहचान है. अपने प्रभाग की जनता के न्याय हक में हमेशा अग्रसर विशाल डोलस के कार्यों से जहां जनता का उन्हें आशीर्वाद मिलता रहा है, तो युवा वर्ग के लिए वो एक आइकॉन से कम नहीं. कड़े संघर्षों के बाद असाधारण और असंभव से काम को भी संभव कर दिखाने का गुर विशाल डोलस के पास है. दीपावली के दिन अपनी जनता को विभिन्न सुख सुविधाओं का लोकार्पण और उद्घाटन कर एक अनुपम उपहार देते हुए इस दौरान आनंद व्यक्त करते हुए विशाल डोलस ने कहा कि मैं खुद को नसीबवान मानता हूं कि जनता को दिए गए वादों को निभाते हुए मनपा के माध्यम से विभिन्न नागरिक कामों का उद्घाटन और लोकार्पण आज उनकी मौजूदगी में संपन्न हुआ. आज दिवाळी निमित्त प्रभाग क्रमांक 108 मधील 2019-20च्या दरम्यान शेवटच्या टप्प्यातील कामे जी हाती घेतली होती ती पूर्णत्वास आलेली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य असं प्रवेशद्वार असेल. त्यानंतर या ठिकाणी आधीच्या निधीमधून जी ओपन जिम या ठिकाणी संपन्न झाली होती त्यासाठी प्लॅटफॉर्म आणि त्याच्या खाली इपीडीएम फ्लोरिंग बसवण्याचं काम या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. त्यासोबतच परगोला या ठिकाणच्या LED लाईट्स असतील या सर्वांचा आज लोकार्पणाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. त्यासोबतच आपण पाहिलं असेल सेक्टर 50 येथील CBSE शाळेसमोरील हायमास्ट उभारण्याचा शुभारंभ असेल. त्यासोबतच सेक्टर 50 मेट्रो या ठिकाणचे जो नवीन हायमास्ट बसवलेला आहे त्याचं लोकार्पण असेल. त्यासोबत सेक्टर 50 येथील CBSE शाळे शेजारील लहान मुलांना खेळण्यासाठी मैदान बनवण्याचं भूमिपूजन हे आज संपन्न झालेलं आहे. मोठ्या आनंदाची बाब ही आहे की जी माझ्या कार्यकालात कामे झालेली आहेत ती माझ्यासमोर आज पूर्ण होताना मी पाहतो आहे. बऱ्याचदा असं होतं की आपण कामे मंजूर करतो परंतु आपल्या कार्यकालात ती कामे पूर्ण होत नाही आणि मी स्वतःला नशीबवान समजेल की ही कामं मी माझ्या डोळ्यासमोर पाहतोय की ती पूर्ण झालेली आहेत. विशाल डोलस ने इन जनहितार्थ कार्यों की आलोचना करने वालों को मुंह तोड़ जवाब देते हुए कहा कि उनके माध्यम से किए गए कार्यों की गुणवत्ता और उनका श्रम ही हर आलोचना का जवाब है. काही लोक या ठिकाणी या प्रभागात जास्त कामं निघतात म्हणून अनावश्यक कामं निघतात म्हणून
पालिकेमध्ये पत्र देतात आणि मला वाटतं हीच या विभागात झालेल्या कामांची पोचपावती आहे की एखाद्या प्रभागामध्ये जास्त कामं करू नका म्हणून पत्र दिलं जातं. म्हणजे याआधी हे लोक मान्य करतात या प्रभागामध्ये कामं झालेली आहेत आणि कामं होत आहेत. आणि मी तर सांगेल की या विभागासाठी आनंदाची बातमी आहे की जास्तीत जास्त कामं ह्या पंचवार्षिक जो माझा कालावधी होता यामध्ये जास्तीत जास्त कामे मला करता आली. लोकांनी निवडून दिल्यानंतर लोकांच्या माध्यमातून ही सर्व कामे संपन्न होत आहेत. या गोष्टीचा तर मला आनंद आहेच. म्हणून मी त्या सर्व नागरिकांचं देखील या ठिकाणी आभार व्यक्त करणार आहे ज्यांच्यामुळे असे सुंदर सुंदर प्रोजेक्ट प्रस्तावित करण्याची मला संधी मिळाली. यामध्ये जर नवी मुंबई महानगरपालिकेतील पहिली CBSE स्कूल असेल, नवी मुंबई महानगरपालिकेचं पहिलं डे केअर सेंटर असेल, या ठिकाणी सिवूड विभागामधील थीम पार्क असेल, रोड वायडनिंगची कामं असतील, LED कामं असतील, अशी सुंदर सुंदर कामं या ठिकाणी मला प्रस्तावित करता आली. याबाबत या ठिकाणी ज्या लोकांनी मला निवडून दिलं त्या सर्वांचं या माध्यमातून मी आभार व्यक्त करतो. अपने जनप्रतिनिधि के कार्यों से संतुष्ट प्रभाग क्रमांक 108 की जनता ने विशाल डोलस के कार्यों से समाधान व्यक्त करते हुए उनके उज्जवल भविष्य की शुभकामनाएं उन्हें दी और साथ ही उनकी मेहनत को सलाम किया. सुंदर असं गार्डन डोळ साहेबांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये बनवलं. आम्ही 2001 साली या सेक्टर 48मध्ये राहायला आल्यानंतर असं काय गार्डन वगैरे अशी काही सुविधा नव्हती. नंतर या CBSE बोर्ड शाळा महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांनी उभी केली. त्याच्यानंतर लहान मुलांचं एक म्हणजे लहान मुलांना CBSE जी शाळा आहे त्याच्या बाजूला गार्डनचं एक त्यांनी चांगलं एक त्यांचं मनातील एक सुंदर असं गार्डन बनवण्यासाठी त्यांचा तो विचार आहे आणि त्याच्यातच आम्ही सर्व मंडळींनी घेऊन उद्घाटन केलं. आणि भविष्यामध्ये एवढं त्यांनी 5 वर्षामध्ये चांगलं काम केलं आहे. त्यांना आमच्या कुर्ला नागरिक ग्रुपतर्फे मनापासून हार्दिक शुभेच्छा. रुद्रांश कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी तर्फे त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा. येणाऱ्या पंचवार्षिकमध्ये पुन्हा ते नगरसेवक हो या अशी मनापासून शुभेच्छा देतो. विशाल डोळस यांचं आभार मानावं तेवढं थोडंच आहे आणि त्यांना भावी आयुष्यात परत त्यांना निवडून देण्यासाठी आम्ही सेक्टर 48मधील सर्व लोक त्यांना आम्ही सपोर्ट करणार आहोत. आणि असेच नगरसेवक आम्हाला पाहिजे म्हणून आम्ही पुन्हा त्यांच्यासाठी प्रयत्न चालू आहेत आमचे की नगरसेवक विशाल डोळसच असावे किंवा त्यांच्या पत्नी सगुणा डोळस त्या असाव्यात. याच्यासाठी आमचे प्रयत्न चालूच आहेत. आता ते कामं करतात त्याच्यामुळे तेच नगरसेवक झाले पाहिजे किंवा असायला पाहिजे अशी आमची इच्छा आहे. विशाल डोरस को मैं हार्दिक शुभेच्छा देती हूँ कि उन्होंने गार्डन के लिए काफ़ी मेहनत किए, काफ़ी अच्छे से उन्होंने उसका डेकोरेशंस किया और बहुत मेहनत की है. इवन 2020 में लॉकडाउन में और 21 में लॉकडाउन में हर तरीके से उन्होंने बहुत मेहनत करके अपनी जान को खतरे में डाल के उन्होंने काम किया. ब्यूरो रिपोर्ट नवीम्बी नेटवर्क. Do you aspire to upgrade your living? With Arihant Advika, Sector 9, Vashi. Upgrade to iconic residential tower